आपण जो भारताचा राजकीय नकाशा पाहतो ना, तो काही कायमचा नाहीये. म्हणजे तो काही दगडावर कोरलेली रेघ नाही. तो खरं तर बदलला जाऊ शकतो. आणि हा बदल करण्याची एक जबरदस्त शक्ती आपल्या संविधानातच दडलेली आहे. हो, हे अगदी खरं आहे. ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाहीये. ही एक खरीखुरी शक्ती आहे जी भारतीय संविधानाने थेट आपल्या संसदेला दिली आहे. आणि याच जबरदस्त अधिकाराचा मूळ स्रोत आहे कलम 3. चला, तर मग या सगळ्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. आपण पाहणार आहोत की नकाशा बदलण्याची ही शक्ती नेमकी आहे तरी काय? कलम 3 संसदेला नक्की कोणते अधिकार देतं? आणि हो, या प्रक्रियेमध्ये राज्यांची भूमिका काय असते? मग आपण काही ऐतिहासिक खटले आणि न्यायालयाचे निकाल पण बघूया. आणि शेवटी या कलम 3चं आपल्या देशासाठी, आपल्या संघराज्यासाठी नेमकं महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. चला, तर मग सुरुवात करूया. एक गोष्ट डोक्यात ठेवा, भारताचा नकाशा जणू काही पेन्सिलने काढलेला आहे, कायमच्या शाहीने नाही. मग प्रश्न येतो की ही लवचिकता, ही फ्लेक्सिबिलिटी येते कुठून? चला, तेच पाहूया. तर या सगळ्याचा स्रोत आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचं कलम 3. आणि हे कलम काय करतं? तर ते संसदेला नवीन राज्य बनवण्याचा, सध्याच्या राज्यांचं क्षेत्रफळ, त्यांच्या सीमा किंवा अगदी त्यांची नावं बदलण्याचा एक प्रचंड मोठा अधिकार देतं. ओके, तर मग आता बघूया की कलम 3 नुसार संसदेला नेमके कोणते अधिकार मिळतात. चला, एक एक करून पाहूया. तर संसदेकडे नक्की कोणती शक्ती आहे? सोपं सांगायचं तर संसद अक्षरशः भारताचा नकाशा पुन्हा काढू शकते. म्हणजे काय? तर बघा, ते एक नवीन राज्य तयार करू शकतात. कोणत्याही राज्याचं क्षेत्रफळ वाढवू किंवा कमी करू शकतात. राज्यांच्या सीमा बदलू शकतात आणि इतकंच नाही तर कोणत्याही राज्याचं नावसुद्धा बदलू शकतात. आणि हे अधिकार फक्त काही कागदावर लिहिलेले नियम नाहीत, हे प्रत्यक्षात वापरले गेले आहेत. आठवतंय 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे नवीन राज्य बनवण्यात आलं. किंवा त्याआधी 2011 मध्ये ओरिसाचं नाव बदलून ओडिशा झालं. आणि अगदी मागे गेलो तर 1960 मध्ये एका बॉम्बे राज्याची पुनर्रचना करून महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 वेगवेगळी राज्य तयार झाली होती. तर ही सगळी कलम 3ची सुधारणा आहेत. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण ही प्रक्रिया नक्की होते कशी? आणि याच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ज्या राज्याबद्दल निर्णय होतोय त्या राज्याची भूमिका काय असते? हा खरं तर या संपूर्ण विषयाचा सगळ्यात रंजक भाग आहे. इथे एक खूप महत्त्वाचा आणि थोडासा विरोधाभासी वाटणारा मुद्दा आहे. नियमानुसार राष्ट्रपतींना हे विधेयक संबंधित राज्याच्या विधानमंडळाकडे त्यांच्या मतासाठी पाठवावंच लागतं. हे बंधनकारक आहे. पण गंमत इथेच आहे, त्या विधानमंडळाने दिलेलं मत संसदेवर अजिबात बंधनकारक नसतं. म्हणजे राज्याने जरी नाही म्हटलं, कडाडून विरोध केला, तरी संसद आपल्या निर्णयानुसार पुढे जाऊ शकते. या सगळ्या प्रक्रियेचं सार एका वाक्यात सांगता येतं. ही प्रक्रिया सल्लामसलतीची आहे, सहमतीची नाही. म्हणजे काय? तर राज्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. त्यांना एक आवाज दिला जातो. पण त्यांना नकाराधिकार म्हणजेच वेटो पॉवर मिळत नाही. त्यांचं मत ऐकून घेतलं जाईल, पण ते मानलंच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, संसदेकडे अधिकार आहेच, राज्यांची भूमिका मर्यादित आहे. पण मग न्यायालयाचं काय? कोर्टाने या अधिकाराचा अर्थ कसा लावलाय? कारण साहजिकच संसदेच्या अशा मोठ्या अधिकारांना अनेकदा न्यायालयात आव्हान दिलं जातं. तर बघा, न्यायालयांनी वेळोवेळी या अधिकाराच्या सीमा ठरवून दिल्या आहेत. उदाहरणार्थ 1960 मध्ये एक खूप प्रसिद्ध खटला होता, बेरोबारी युनियन केस. यात सुप्रीम कोर्टाने एक मोठी मर्यादा घातली. कोर्टाने सांगितलं की संसद राज्यांच्या सीमा बदलू शकते, पण भारताचा कोणताही भाग दुसऱ्या देशाला देऊ शकत नाही. मग बाबूलाल पराते प्रकरणात कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की राज्याचं मत हे फक्त एक सल्ला आहे, बंधनकारक नाही. आणि अगदी अलीकडे 2023च्या जम्मू काश्मीर पुनर्रचना प्रकरणात कोर्टानेही स्पष्ट केलं की संसदेला एखाद्या राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्याचाही अधिकार आहे. हा जो बेरोबारी केसचा मुद्दा आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. तो एक स्पष्ट फरक दाखवतो. बघा, देशाच्या आतल्या आत राज्यांच्या सीमा बदलायच्या असतील तर त्यासाठी कलम 3 अंतर्गत साधं बहुमत पुरतं. पण जर भारताची जमीन दुसऱ्या देशाला द्यायची असेल तर ते कलम 3 वापरून करता येत नाही. त्यासाठी अनुच्छेद 368 अंतर्गत एक मोठी घटनादुरुस्ती करावी लागते. हा खूप मोठा फरक आहे. आणि जम्मू काश्मीर निकालातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे समजा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि तिथे विधानसभा कार्यरत नाहीये, तरीसुद्धा कलम 3 अंतर्गत केलेली पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्णपणे वैध मानली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. तर या सगळ्या चर्चेनंतर आता आपण याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया की या कलम 3चं आपल्या भारतीय संघराज्यासाठी नेमकं महत्त्व काय आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. 1.
राज्यांच्या अस्तित्वावर अंतिम अधिकार हा संसदेचाच आहे. 2. याचमुळे भारताला गरजेनुसार बदलता येणारे एक लवचिक संघराज्य बनता येतं. 3. या प्रक्रियेत राज्यांच्या मताला फारच मर्यादित महत्त्व आहे. आणि 4. सर्वात महत्त्वाचं, हे इतके मोठे बदल करण्यासाठी कोणत्याही घटनादुरुस्तीची गरज नाही, फक्त साधं बहुमत पुरेसं आहे. आणि ह्याच सगळ्यामुळे भारताच्या रचनेचं वर्णन एका खूप प्रसिद्ध वाक्यात केलं जातं. भारत म्हणजे अविनाशी संघराज्यातील विनाशी राज्ये. म्हणजे काय? तर आपलं संघराज्य द युनियन ऑफ इंडिया हे अविनाशी आहे, ते कधीही नष्ट होणार नाही. पण त्यातील राज्य ती मात्र विनाशी आहेत. त्यांच्या सीमा, त्यांचं अस्तित्व हे बदलू शकतं. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच की हे कलम 3 भारताला नेमकं काय बनवतं? एक लवचिक संघराज्य जे गरजेनुसार स्वतःला बदलू शकतं, की एक असं संघराज्य जिथे केंद्राचं वर्चस्व आहे आणि राज्यांचे अधिकार खूप मर्यादित आहेत? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.